मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे सध्या बोलतात, थेट जाऊया. म्हणजे नोट ज्या सालापासूनचे सापडले त्या सालापासून मग काहीच्या घरात 70 सुद्धा माणसं आहेत, काहीच्या 35 आहेत, काहीच्या 200-250 सुद्धा आहेत. त्या सगळ्यांना एका नोंदीवर लाभ द्यायचा. आणि दुसरा शब्द असा होता की ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला पण द्यायचं. आता हे सगळे सोयरे कसे धरतात माहिती आहे तुम्हाला? बैठकीतच झालं याच्या अगोदरचे ते आले. मी मला ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला द्या. ते मला देतात ना. मग आम्ही म्हणलं मला तर दिसा ना कुठं देतात तुम्ही. ते सगळे सोयरे काय धरत होते माहिती आहे तुम्हाला? ते म्हणलं मी कसे धरले सगळे सोयरे सांगा तुम्ही. त्याने सांगितलं ज्याची नोंद सापडली त्याच्या पुतण्याला त्याच्या चुलत्या सुद्धा द्यायचं. म्हणलं तुम अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. सगळे सोयरे ते असते तुला चुलता पुतण्या कसं सगळे सोयरे होते मग ते काय बोला ना. ते म्हणतात नाही ते अज्ञानात झालं. म्हणलं ते काय हालत होते का पोरं? ते का पोर आहेत का? ऐकलं नाही तुम्ही टीव्हीवर? इकडं नाही, आपण कचाकच बोलत असतो तिथंच. ते म्हणे नाही ते अज्ञानात झालं, त्याला काय कळत? ते पोर आहेत का? म्हणलं ते मंत्री सरकार चालवते ते पोर आहेत का? एका शब्दावर शब्द घेतले 4, एका शब्दावर 1 घंटा चर्चेवर. तर हे ते म्हणतात अज्ञानात घेतला, एका शब्दात गुतलंय. तेवढं जर त्यांनी घेतलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळते. एक बी मराठा राहत नाही काही. एक पण त्यांनी किती वळवळ करून द्या तुम्ही. ते म्हणते मराठ्याला आरक्षण मिळून द्यायचं. त्याचा कार्यक्रमात लावलाय आपण मराठा. फक्त वळवळीतच गेला, संपला त्याचा कार्यक्रम. ते आता बोला नाही. त्याने लई प्रयत्न केले, त्याला वाटलं महिलेचं ती असं तसं. ते एकदा मागला का धमकी सारखं. ते म्हणलं मॅडम